शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज 16 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत कांदा बाजारभाव आणि सविस्तर विश्लेषण आणि महाराष्ट्रातील मुख्य बाजार समित्यांचे थेट व सविस्तर वृत्त. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे आपल्याला की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, आता बघा नाफेड खरेदीचा ऐतिहासिक प्रभाव काय आहे. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या नाफेड एजन्सीकडून खरेदी दरात वाढ करण्यात आल्यामुळे राज्यातील कांदा बाजारपेठेत अचानक मोठी सुधारणा झाली आहे. हो शेतकरी मित्रांनो, कारण व्यापाऱ्यांमध्ये मालासाठी आता चढाओढ सुरू असून चांगल्या दर्जाच्या कांद्याला थेट 1700 ते 1900 प्रति क्विंटल दराने खरेदी केले जात आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया प्रमुख बाजार समित्यांचे थेट विश्लेषण. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो. आणि राज्यात सध्या कांद्याला प्रति क्विंटल किमान 100 ते कमाल 2699 रुपये दरम्यान भाव मिळत आहे. आता खाली प्रत्येक बाजार समितीनुसार परिस्थिती सविस्तर स्पष्ट केली आहे. शेतकरी मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या गावामधून हा व्हिडिओ पाहत आहात ते सविस्तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे कांद्याला आज काय भाव होता ते पण आम्हाला नक्की कळवा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याला खूप उपयोगी पडत असते. शेतकरी मित्रांनो, आता बघा पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज कांद्याने राज्यातील सर्वोच्च टप्पा गाठला आहे. शेतकरी मित्रांनो, कारण या ठिकाणी कमाल थेट 2699 प्रति क्विंटल पर्यंत दर पोहोचला आहे. दर्जेदार मालाची आवक आणि वाढती मागणी यामुळे हा बाजार राज्यात अव्वल स्थानावर आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया सोलापूर बाजार समितीमध्ये काय भाव आहे. सोलापूर बाजारपेठेत आज मोठी विविधता पाहायला मिळाली. येथे मालाच्या गुणवत्तेनुसार दरामध्ये मोठी तफावत आहे. हलक्या दर्जाच्या कांद्याला किमान 100 रुपये प्रति क्विंटल आहे, तर चांगल्या मोठ्या कांद्याला 2600 प्रति क्विंटल पर्यंतचा उच्चांकी भाव मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, सोलापूर बाजार समितीमध्ये. शेतकरी मित्रांनो, आता बघूया सातारा बाजार समितीमध्ये काय दर आहे. सातारा बाजारपेठेत आज दरामध्ये उत्तम स्थिरता दिसून आली. येथे किमान दर 1000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुरू असून चांगल्या मालाला कमाल 1900 प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. एकंदरीत येथील व्यवहार मध्यम ते उच्च गतीने सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया मुंबई व पुणे APMC मध्ये बाजार समितीमध्ये काय भाव चालू आहे. मुंबई बाजारपेठेत किमान दर 900 रुपये आणि कमाल दर 1800 रुपये म्हणजे जास्तीत जास्त दर नोंदवला गेला आहे. तर दुसरीकडे पुणे APMC मध्ये व्यवहार अतिशय संतुलित राहिले. येथे किमान दर 500 रुपये, कमाल दर 1800 रुपये आणि सर्वसाधारण सरासरी दर 1150 प्रति क्विंटल वर स्थिरावला आहे. शेतकरी मित्रांनो, बाजारपेठेचा सखोल आढावा व कारणे आपण आता बघणार आहोत. कारण कांदा बाजारात निर्माण झालेल्या या तेजीमागे केवळ आवक जावक नसून काही महत्त्वाचे धोरणात्मक बदल कारणीभूत आहे, ज्याचे सविस्तर वर्गीकरण आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे मालाची प्रतवारी म्हणजे ग्रेडिंग. सध्या बाजारपेठेत केवळ चांगल्या व सुक्या आणि गोल्टी सुपर दर्जाच्या कांद्यालाच 1700 ते 1900च्या वर दर मिळत आहे. जर तुमचा कांदा चांगला असेल तर त्याला नक्की चांगला भाव मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपला माल निवडक करून आणल्यास अधिक नफा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यापारी वर्गातील स्पर्धा. नाफेडने बाजारात खरेदीचा वेग आणि किंमत वाढवल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनाही आपला माल टिकवून ठेवण्यासाठी चढ्या दराने बोली लावावी लागत आहे. यामुळे येत्या काही दिवसांतही बाजार स्थिर राहण्याची शक्यता दर्शवत आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी विशेष शेतकरी सल्ला आहे. बघा काय विशेष शेतकरी सल्ला आहे की घाई गडबड न करता कांदा चांगला वाळून आणि प्रतवारी करूनच विक्रीसाठी बाजारात आणा. शेतकरी मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला चांगला दर भेटेल, चांगला भाव भेटेल. शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा कांदा बाजार भाव आणि सविस्तर विश्लेषण आणि महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे थेट व सविस्तर वृत्त.
शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये कांद्याला आज काय भाव मिळाला आहे ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच ताज्या शेतीसाठी अपडेटसाठी आपल्या जनता न्यूजला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सबस्क्राईब आपल्या चॅनलला करून बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पाहत राहा जनता न्यूज. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.